मित्रांनो नमस्कार. आज आपण एका नवीन गोष्टीचा अभ्यास करणार आहे. ही काटेरी वनस्पती बऱ्याच जणांनी बघितली असेल, बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत असेल, काही शेतकऱ्यांना माहीत पण नसेल की याचं नेमकं काय, याला हात लावायची सुद्धा कोणाची हिंमत होत नाही, अशी वनस्पती असते. तर आपण एक काटे जास्त असल्यामुळं छोट्या झाडावर हे करून बघू. आता काय करायचं, असं हे करून घ्यायचं, असं जोरात उपटायचं नाही. आता हे नाही उपटलं आपल्याला चांगलं, वल्ल्यातलं बघू. इकडं इकडं बघू, थोडं वल्ल्या ठिकाणचं घ्यायचो म्हणजे उपटता येतं आपल्याला. फार औषधी आणि गुणकारी वनस्पती कोणाला लागली तर आमच्या मळ्यातून घेऊन जा. त्याचं असं एवढंच मूळ निघतं. हे मूळ निघालं की ते मूळ असं एवढं कट करून घ्यायचं. बाकीचं सगळे त्याचे अवयव, त्याच्या फुलातून निघणाऱ्या बिया आपल्या खसखस सारख्या राहत्या, त्या फार विषारी राहत्या. त्याचं ह्या वनस्पतीचं नाव आहे, आमच्याकडं त्याला बिलाईत म्हणतात, काही ठिकाणी पिवळा धोत्रा म्हणतात, काही ठिकाणी कटिरी म्हणतात, काही ठिकाणी काय तरतरी का खरखरी काहीतरी नाव आहे तिचं. असे बऱ्याच ठिकाणी नाव आहे. तर ही जी मुळी आहे तिची, ही फार औषधी आहे. आता उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना उष्माघात, उष्णता वाढणे किंवा मूळव्याध असे आजार बऱ्याच जणांना होता. ते आजार, परत बाकी लघवीचे काही त्रास, लघवीला त्रास होणे, लघवीची जळजळ होत असेल लघवीला उष्णतेमुळे, तर अशा आजारांना ही मुळी फार गुणकारी. ही मुळी अशी चिरून घ्यायची चाकूनी, आणि अशा 4-5 मुळ्या घ्यायच्या आणि 2 ग्लास पाणी टाकायचं, त्याचा काढा करून तो 1 ग्लास होईपर्यंत उकळायचा, आणि मग थोडी चवीपुरतं मध म्हणा, साखर म्हणा, ती टाकून आणि तो काढा त्या उष्णता वाढलेल्या माणसाला प्यायला द्यायचा. तर फार मोठा गुणकारी उपाय, एकदम मस्त अशी वनस्पती आहे. आपण तिला वाईट समजतो, पण आयुर्वेदामध्ये फार उपयोग आहे या वनस्पतीचा. आणि याचा चीक आहे ना, तो चीक काही जणांना काही ॲलर्जी होते, पित्त वगैरे असं उभरणं, तर त्याचा चीक आयुर्वेदिक तज्ज्ञाच्या सल्ल्याने लावला जातो. बऱ्याच जणांचं असं ते म्हणणं आहे. आणि चांगली वनस्पती आहे. याचा काही कोणाला वापर जर करायचा असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहे, घेऊन जा, फ्रीमध्ये भेटते. सगळीकडेच राहते, पण काही शहरी लोकांना ज्यांना ते गरज आहे आयुर्वेदिक, ही भेटून जाईल. इथं आमच्या एरियात भरपूर भेटते. धन्यवाद मित्रांनो. असेच नवीन काही वेगळे व्हिडिओ पण येत जातील, तेवढे फॉलो करा. धन्यवाद.